हॅलो एव्हरीवन. सो वेलकम टू माय चॅनल श्वेता राहुल. सो मागचे बरेच दिवस झालेत काही ब्लॉग्स अपडेट नाही आहे. मी पण बिझी होते आणि तुम्ही बघितलंच असेल मागच्या 1-2 ब्लॉग्समध्ये मी गावाकडचे व्हिडिओज पण टाकले आहेत. तिथे गेले होते, ट्रॅव्हलिंग झालं भरपूर आणि बाकीचे ब्लॉग्स करायला काही वेळच भेटला नाही. कारण एक बिग रिव्हिलेशन आहे की राहुल पण आता मूव्ह झाला आहे आउट ऑफ इंडिया, नेदरलँड्सला, आणि थोड्या दिवसात मी पण जाणार आहे. सो येस, वी आर मूविंग आउट ऑफ इंडिया. काही अपॉर्च्युनिटीज भेटल्या आहेत, तर त्याच्यासाठी आम्ही डिसिजन घेतला आहे. तर ती सगळी गडबड चालू आहे. राहुल तर पोचला आहे आणि माझी पण जाण्याची तयारी सुरूच आहे. भरपूर सारे कामं पेंडिंग्स आहेत. एक एक दिवस ते काम करण्यामध्ये चाललं आहे. तर बघू पुढे कसं काय होत आहे ते, आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच काय काय होतं आहे ते. तर हे बघा, इकडे अशी ही रूम पूर्ण भरली आहे सामानाने. ते 2 सुटके सगळे सामान भरून भरून एक एक जसं जसं आठवते तसं सगळं सामान इकडे मी फेकते. ऐन टाईमावर विसरायला नको. बारीक बारीक गोष्टी भरपूर झाल्या आहेत आणि आता हे मी कसं कॅरी करणार आहे माहीत नाही. आणि ही रूम तर इकडे भरलीच आहे आणि दुसरीकडे इकडे जे बेडरूम आहे तर इथे पण माझ्या 2 बॅग्स आहे. इथे पण सगळे पॅकिंगची तयारी चालू आहे. या 2 बॅग्स पण भरल्या आहेत आता. तर बघू आता कसं ॲडजस्ट होतं आहे सामान याच्यामध्ये आणि मी कसं कॅरी करणार आहे. आय डोंट नो. तर असा घरभर असा पसारा पडलेला आहे. सगळं मॅनेज करायचं आहे. सगळ्या गोष्टी प्रॉपर ठेवायच्या आहेत. कुठे काय गोष्टी आहे, काही सामान आहे ते द्यायचं आहे. तर सगळं असंच खूप मेस झाला आहे. मेसअप आहे सगळ्या गोष्टी सध्या तरी, आणि परत ती लिंक लागायला अजून थोडा वेळच लागणार आहे. तर बघू, चालू आहे एक एक कामं आता आणि हळूहळू करते. ऑफिसचं पण काम चाललं आहे बरंच, तर ते पण बघूयात काय काय होतं आहे आता ते. हॅलो एव्हरीवन. सो दिस इज नेक्स्ट डे मॉर्निंग. काल एवढा सगळा गोंधळ होता. सगळं सामान पण इकडे तिकडे पसरलेलं होतं. पूर्ण बॅग्स मला पॅक करायच्या होत्या. तर ते सगळं काय तरी झालं आहे. थोडंफार सामान मी टाकलं आहे बॅगमध्ये. आणि हे बघा, इकडे ही एक बॅग भरलेली आहे माझी. इकडे दुसरी बॅग आहे. तरी अजून थोडंफार सामान माझं राहिलेलंच आहे. मेडिसिन्स वगैरे पण टाकायच्या आहेत अजून बॅगमध्ये. इकडे हे जुने कपडे आहे ते भरून ठेवले मी आहे. आणि इकडे परत इथे म्हणजे बऱ्यापैकी जरा पसारा मी क्लिअर केला आहे. तरी इथे हँडबॅग्स वगैरे अजून तरी ठेवायच्या आहे. इकडे एक बॅग भरून ठेवली आहे. याच्यामुळे सगळं खाण्याचं सामान भरलेलं आहे. स्वरांशची बॅग इकडे रेडी आहे. ह्या 2 बॅग्स. तर असा काहीतरी एकंदरीत प्रकार माझा चालू आहे 8 दिवसापासून. सगळंच सामान इकडून तिकडे तिकडून इकडे, तरी अजून भरपूरसं सामान, मेडिसिन्स आणि बरंच काही टाकायचं राहिलं आहे. तर ते तुम्हाला बघायला भेटेलच ब्लॉगमध्ये. कधी निघणार आहे, कधी जाणार आहे, ते सगळं मी अपडेट करेलच. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.